पहिला चेंडू दिवस क्रमांक 4 मधील गणपती बाप्पा गोलंदाज तयार. पहिला बॉल सूरजच्या बॅट मधून डीप मिड विकेटला चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. तोंडलीचा ब्रँड दाखवत असताना पहिल्या फटक्यावर 4. सुरुवात अतिशय दमदार करताना पाहायला मिळतो. पहिल्या 2 चेंडूंवर मिळवल्या त्याने 8 धावा. योगेश तयार होईल. योगेशचा हा चेंडू गतीमध्ये केलेलं परिवर्तन. बॅटनं फटका खेळायचा होता सूरज विशेला. चेंडू डॉट आला. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला आर्यन स्पोर्ट क्लब टेमरे संघ आहे. मुरबाड क्रिकेट असोसिएशनच्या रँकिंगमध्ये 2 नंबरला असलेला संघ. प्रथम क्रमांकावर SS सोनारपाडा. आज तोही संघ मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत योगेश. स्लोवर 1 गतीमध्ये केलेलं परिवर्तन. सुंदर असा फटका. लॉंग ऑफला ऋषी आहेत. ऋषीचं क्षेत्ररक्षण सुंदर होतं. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने टीम तोंडली. 9 ऑन द बोट. 9 धावा. धाबल कबर पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ सूरज विशेषचा राहिला. दुसऱ्या बाजूला कशा प्रकारचा खेळ नरेशचा राहतोय ते आपल्याला पाहायचं. अनेक सपोर्ट स्टाफ गावातील जिथे जिथे टेमरे संघाची मॅच असते ग्रामस्थ सातत्याने उपस्थित राहतात. आज गावामध्येच मॅच आहे. प्रत्येकाने आज सुट्टी टाकली असेल कारण आज स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकाचा फायनल डे आहे. दिमागदार सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर योगेश. गोलंदाजीसाठी तयार. सुंदर असा चेंडूवर बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील का ते आपल्याला पाहायचंय. क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमा पार. हा 3रा चौकार या षटकातील. 4 धावा. सकाळच्या सदरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं गुणगान गाणारं संगीत डीजे ऑपरेटर तुषारचं विशेष कौतुक आपण करू. चांगला बॉल राहिला. कमबॅक मैदानामध्ये करत असताना गोलंदाज योगेश. स्कोर षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट विदाउट लॉस 13 रन. डीजे तुषार. चा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 30 ऑन द बोट. 30 धावा. डबल कव्हर पाहायला मिळतात. योगीराज सर प्रॉब्लेम ओके झालेला आहे. 30 ऑन द बोट. 30 धावा. डबल कव्हर. काहीशा तांत्रिक अडचणींमुळे तुमच्यापर्यंत लाईव्ह टेलिकास्ट पोहोचू शकलं नव्हतं. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो आमच्या 10 क्रिक लाईव्ह टीमच्या वतीनं. गोलंदाज तयार. इथे राखलेला बॉल. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन. डीप फाईन लेगला फटका. क्षेत्ररक्षक दूर. चेंडू फरार. सूरज विशेची ताकद आहे. चेंडू सीमा पार. धावा 4. पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपल कव्हर 34 धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये सूरज विशेषची. योगेश स्कोर
टाकलेला बॉल क्विकर वन जो मात्र तळलाय. सुंदर असा चेंडू. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना आयोजक कमिटीची टीम या मैदानाच्या आतमध्ये खेळते आणि दुसऱ्या बाजूला शैलेश दादा केंबारी हे खूप मोठा सपोर्ट करत असताना या टीमला पाहूया कशा प्रकारे कार्य मैदानामध्ये करते आर्यन स्पोर्ट क्लब टीम रे. यजमान संघ दुसऱ्या बाजूला सूरज. ही ताकद आहे तोंडलीची. इथे सुंदर असा चेंडू इनसाइड आउट फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. क्षेत्ररक्षण सुंदर झालंय. लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक धावत पळत येत आहेत मिडॉन पर्यंत. क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं. एक धाव आली. एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 35 ऑन द बोर्ड. 35 धावा. टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आमच्या बरोबर जेवढा प्रेक्षक वर्ग जोडलाय सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या मानाच्या करंडकामध्ये. फुल टॉस बॉल अक्षरशः गतीमध्ये केलेलं परिवर्तन. षटक क्रमांक 3 कंप्लीट. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या डबल कव्हर धावसंख्या 1-35. टीम तोंडली. कॅप्टन आणि त्याचबरोबर त्यांना फाईट करणारी टीम जय हनुमान बेलपाडा. सर्वात महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी की जशी 5 षटकं कंप्लीट होतील तसा टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित नसेल तर तुम्हाला 4 षटकांचा सामना खेळावा लागेल. एका संघाचा कॅप्टन उपस्थित असेल दुसऱ्या संघाचा कॅप्टन उपस्थित नसेल तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल टॉस टाइमलाच. ही महत्त्वाची सूचना. दोन्ही संघाने यावर लक्ष देणं खूप गरजेचं राहील. 35 ऑन द बोर्ड. थोडासा ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये चालू आहे तोपर्यंत संधी देऊया तुषार सरांना. युवराज जिम फिटनेस क्लब. शैलेजी केंबारी मनोजी केंबारी यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. तदनंतर समर्थ कृपा मोटार ट्रेनिंग स्कूल सरकारमान्य तुषारजी केंबारी यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. त्यांचंही कौतुक या स्पर्धेसाठी. तदनंतर युवराज चायनीज कॉर्नर व्हेज अँड नॉन व्हेज चायनीज. शैलेजी केंबारी मनोज केंबारी. पार्सल सेवा देखील उपलब्ध आहे अरुणजी गायकर यांच्या माध्यमातून. एक वेळ अवश्य भेट द्या. सोमने हार्बेटच्या बाजूला युवराज जिमच्या खाली MRDC मुरबाड. जाव्या मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. प्रशांत केंभारीच्या भूषण आलेत गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू. बॅक टू बॉलर. हा फटका जो मात्र सजवलेला आहे. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 36. 36 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. डबल कव्हर 36 धावा आहेत. 36 ऑन द बोर्ड. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका. डिपॅक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतं. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त आहे परंतु जास्त तोटा त्याचा होताना पाहायला मिळणार नाही. एक धाव आली. एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 ऑन द बोर्ड. 37 धावा. भूषणला आपण पाहतोय. भूषणची कामगिरी सातत्याने टेंबरे संघासाठी सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळते. असं असलेला भूषण आहे जो गोलंदाजी मार्कवर तयार होईल. स्ट्रायकर इनवर बॅटर सूरज. षटकार चौकारांची आतिषबाजी. इथे टाकलेला बॉल. भूषणची लाईन थोडीशी खराब. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने टेट ऑन द बोर्ड. 38 धावा. गोलंदाज तयार. भूषण. भूषणचा बॉल. फटका दमदार. तिथे लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतात किरण ठाकरे. त्यांचं क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं. एक धाव आली. एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 धावा. पहिल्यापासूनच जर आपण पाहिलं तर टेंबरेचे ग्रामस्थ क्रिकेटचं फार मोठं वेळ त्यांना आपल्याला पाहायला मिळतं. जिथे जिथे आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे संघ खेळतो तिथे क्रीडा रसिकांची गर्दी होताना पाहायला मिळते. पहिल्या क्रमांकावर मला वाटतं देवगाव येईल.
त्यांची खूप मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायचं आहे. एकच सिंगल धाव, सुंदर क्षेत्ररक्षण. एकदा बाली संघात जाऊ संख्या धावफलकावर 40 ऑन द बोर्ड. आमच्या बरोबर अरबाज आहेत, अरबाज तडवी. दुसऱ्या बाजूला विशाल तुपे आहेत. अतिशय सुंदर स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तीनही कॅमेरामॅनचं आपण विशेष कौतुक करू. MCAचे अध्यक्ष रोहित दादा हरड उपस्थित होता, त्यांचंही करूया वेलकम. गोलंदाज तयार. सुंदर असा बॉल, फटका दमदार, पॉवर ऑफ तोंडली. सूरज विशेच्या पाठमधून चेंडू सीमा पार, खणखणीत षटकार. आपण कौतुक करू कॅमेरामनचं. बॉलवर जे टॅगलाईन आहे ना ती देखील कव्हर केलेले. कौतुक व्हायला पाहिजे कॅमेरा वर्किंगचं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता उंच असा बॉल शेवटपर्यंत टिपलेला आहे. जबरदस्त कॅमेरा वर्किंग. 10 क्रिक लाईव्हचे सर्व कॅमेरामन त्यांचं विशेष कौतुक. 46 ऑन द बोर्ड, 46 धावा. भूषण गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर सूरज. 46 ऑन द बोर्ड. अजून एक मोठा फटका, फटका इथे फसलाय का ते आपल्याला पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, किरण ठाकरे आणि ठाकरेकडून सुटलेला हा झेल. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघात धाव संख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा. टीम तोंडली. चेतनजी विषय यांच्याकडून या शेवटच्या षटकामध्ये जेवढे षटकार येतील सूरजच्या बॅटमधून त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज केंबारे यांच्या हातामध्ये बॉल आहे. दोन्ही टीम सातत्याने सूचना देतोय. टीम माळीनगर, टीम बेलपाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित नसेल तर सामना 4 षटकांचा. एक कॅप्टन उपस्थित असेल, दुसरा कॅप्टन उपस्थित नसेल तर पॅनल्टी 2 धावांची. स्ट्रिक वॉर्निंग दोन्ही संघांच्या कॅप्टनला. 47 धावा धावफलकावर. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. मनोज केंबारेंच्या हातामध्ये चेंडू आहेत. सूरजच्या प्रत्येक षटकारासाठी खूप मोठी पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर मनोज. 47 ऑन द बोर्ड, 47 धावा. पहिलाच बॉल, फटका इथे फसलाय. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे चुका होणार नाहीयेत. सुंदर झेल पकडलाय फलंदाज सूरज. बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रशांत केंबारी प्रशांत माळी उपस्थित होता. जॅक त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. गोलंदाज तयार. सुंदर असा बॉल चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. दोन्ही संघांचं विशेषतः आपण आभार व्यक्त करू. टीम माळीनगरचं आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान बेलपाडा. दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित आहेत. 5 षटकं झाल्यानंतर लगेचच टॉस होईल, याची नोंद घ्या दोन्ही टीमचे कॅप्टन. खेळाडू बोलून घ्यायची जिम्मेदारी तुमची. गोलंदाज तयार. धावफलकावर धावसंख्या 48. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. मनोज.
मनोजचा हा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय. सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत योगेश कोर. क्षेत्ररक्षण सुंदर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सुहास केंबर यांच्याकडून खूप मोठ्या चुका आहेत. 2 धावा आल्या आणि 2 धावांच्या मदतीने टीम तोंडली संघाचं अर्धशतक धावफलकावर कंप्लीट. 50 अप 50 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 बॉल टू गो. शेवटच्या 3 चेंडूंवर 1-2 मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये टीम तोंडली असेल. दुसऱ्या बाजूला कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न मनोज केंबारे यांचा. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं आहे, परंतु एकाच धावेवर समाधान. इथे 1 धाव येते. धावफलकावर 51 धावात 2 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 2 चेंडू अजूनही जे मात्र शिल्लक आहेत त्या 2 बॉलमध्ये काय होतं ते आपल्याला पाहायचं. मनोज केंबारी डेड बॉलचा इशारा आला. आज सध्याच्या घडीला योगीराज बुटेरे सर स्टाईलमध्ये दिसत आहेत. भरपूर स्टाईल करतायत आज. त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. कल्याणचे दर्जेदार अंपायर. पोई गावाचं नाव संपूर्ण कल्याण विभागामध्ये केलं. ॲज अ क्रिकेटर म्हणून आता पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या मुरबाड गाजवत आहेत अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली. प्रवीणजी विषय भावड्या. शेवटचा बॉल शिल्लक. 51 ऑन द बूट. गोलंदाज तयार. मनोजचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. वॉट अ बॉलिंग. सुपर गोलंदाजी. मैदानामध्ये फक्त 4 धावांचं षटक मनोज केंबर यांचं राहिलं. त्यांचं कौतुक आपण करायला पाहिजे. विजयासाठी 52 धावांचं लक्ष्य. मुरबाड क्रिकेट असोसिएशनचे त्यांचं विशेष आपण कौतुक करू. वेलकम सर. तुमचं सहर्ष स्वागत आहे. काल त्यांचं स्वागत झालेलं आहे. आज त्यांचा खेळ प्रत्येक प्रेक्षक वर्गाला पाहायचा आहे. टॉस आपण करू. कोण कॉल करतं? माळीनगर संघाचे कॅप्टन कॉल करतील. चंद्रकांत दादा साबळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. काटा असा कॉल आणि इथे काटा चाललेला आहे. टीम माळीनगर टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय सांगतो. निर्णय वेटिंगमध्ये फक्त 2 षटकांपर्यंत निर्णय येणं गरजेचं राहील. ओके. ऑल द बेस्ट. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला आमचे परम मित्र मिस्टर नंबर 1 पंकजी सासे उपस्थित होत आहेत. वेलकम सर. तुमचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चंद्रकांतजी साबळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक जे मात्र केलेले
चला बॅटर चला ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये बॅटर चला जास्त विलंब करू नका बॅटर 51 बनवल्यात 52 धावांचं टार्गेट आहे आणि ते 52 धावांचं टार्गेट मैदानामध्ये कशा प्रकारे चेस केलं जाईल ऐकण्यासाठी जाऊयात सोमनाथ खाडे सर यांच्याकडे धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच निखिलजी ठोबरे सर. जाऊया मैदानावरती. चेसला होती सुरुवात 52 धावांचं टार्गेट घेऊन स्पर्धा ज्या स्पर्धेची सातत्यानं वर्षभर वाट पाहिली जाते. स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक 2024 हे दमदार आयोजन आणि या आयोजनाचा आजचा शेवटचा महाअंतिम दिवस आपण सुरुवात केलाय. 2 षटकार येत आहेत धावफलकावरती 12 धावा बिनबाद दमदार सुरुवात. यावेळेस या चेंडूची गुणवत्ता पाहिली जाईल. पंचांचा नो बॉलचा कॉल त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर विनाशकाले विपरीत बुद्धी हा पंजा. धन्यवाद. थँक्यू सो मच. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. गोलंदाजावरती असणारा प्रेशर आपल्याला बघायला मिळाला. गोलंदाज अतिशय प्रेशर मध्ये देवेश कमबॅक करणं गरजेचं असेल. फ्रीटचा इशारा. या चेंडूवरती सुद्धा खेळतायत. मिडॉन वरती फिल्डर आहे. सुंदर फिल्डिंग. या दरम्यान जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. 2 षटकार त्यानंतर आपण पाहिलं असेल तर व्हाईट बॉल वरती आलेला पंजा. एकंदरीत जर आपण पाहिलं तर तब्बल 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बिनबाद 17. 52 धावांचं टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग सुरू झालाय. यावेळेस पुन्हा एकदा स्टाईल मध्ये जबरदस्त फटका. फुलटो चेंडू होता. सरळ दिशा दाखवतोय. मिड विकेट बाउंड्रीला सलामी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. चौकार. एव्हरग्रीन जोडी ज्या ज्या वेळेला टेंबरे संघ मैदानावरती खेळतो त्या वेळेला या संघाला आपण सातत्यानं पाहत असाल. या वर्षीच्या हंगामात मात्र एक जबरदस्त अनोख्या फॉर्म मध्ये. स्ट्राईक एंड वरती योगेश कोर. देवेश यावेळेस पाहिलं जाईल आउटसाइड द स्टंप जास्त बाहेर. पंच सांगतायत वाईट बॉल. अवांतरची अजून एक धाव येईल. धावफलक मात्र वेगानं पुढे सरकत चाललंय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 धावा स्कोर कार्ड वरती. देवेश राईट अमोर द विकेट. यावेळेस खेळतोय मिड ऑफचा फिल्डर ऍक्शन मध्ये पकडतोय. सुंदर फिल्डिंग अचूक थ्रो. आणि या दरम्यान आपण पाहाल तर तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. चेक केलं जाईल नक्की ज्यावेळेस स्टंपला चेंडू लागला त्यावेळेला बॅट्समन पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे मागणी करतोय. चेक केलं जात आहे. आमचे प्रवीणजी विशेषर अर्थातच भावड्या सर या ठिकाणी चेक करतायत. टेनक्रिकची वाहिनी आणि या वाहिनीच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय.
जगभर या संपूर्ण सोहळ्याला पाहिलं जातं. सुंदर क्वालिटी आणि जबरदस्त क्लिअरिटी आपल्याला बघायला मिळते आहे. टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. बॅट्समन सेफ, नॉट आउट. स्पोर्ट्स टेंबरे संघाचे दोन खंदे फलंदाज मैदानावरती सुरुवात करतायत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल. यावेळेस हायवे एंड कडनं गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरनं गणेश. यावेळेस हा खोलवर टप्प्याचा चेंडू अपील करतायत. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरनं कलेक्ट करताना पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपात संपन्न झालाय. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं असेल तर अपील करतायत. मनोज केंबारीला थोडंसं अडचणीत आणलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त हाय कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय गोलंदाज गणेशचा. तोंडली संघासाठी हे दुसरं षटक. वैयक्तिक खात्यातलं पहिलं षटक गणेश. वेगवान तेज तर्रार. यावेळेस अगदी अर्ध्या पिच वरती मनोज केंबारी सारख्या स्टार फलंदाजाला अगदी लॉलीपॉप पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. समोरच्या स्टँड मध्ये एक बाईक उभी आहे. त्या बाईकचा आरसा मित्रांनो थोडासा फिरवून घ्या. बरोबर समोर रिफ्लेक्ट होतोय. शैलेश सर आपल्या बाजूला जी नाही 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 मागच्या बाजूला जी समोर बाईक आहे. हा यस राईट साईडला मागच्या बाजूची उजव्या बाजू. यस धन्यवाद. थँक्यू सो मच. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटला बीट करून चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. मनोज केंबारी फॉर्म मध्ये येतोय. पाठोपाठचा हा दुसरा चौकार. वरती फक्त आर्यन स्पोर्ट्स टेंबरेची हवा आपल्याला पाहायला मिळते. हे तर घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती रणसंग्रामाला सुरुवात केली. रण मैदान करून सोडत असताना मनोज केंबारीच्या बॅटमधनं सलगचे 2 चौकार. यावेळेस बॅक टू द बॉलर. त्या ठिकाणी फिल्डर येईल, पकडेल, फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव पूर्ण करतायत. सेन्सिबल क्रिकेट. 2 चौकार आले. त्यानंतर आपण पाहाल तर एक सिंगल धाबेचं योगदान येत आहे. ही सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धाबेची मदत येते. स्कोर कार्ड पुढे सरकलं. 31 धावा 31. 52 धावांचं आव्हान. असं वाटलं होतं की एक फाईट पाहायला मिळेल. मात्र सुरुवात ज्या पद्धतीची करतायत आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघ, विजय लवकरच पदरात पडेल या अनुषंगाने सुरुवात करतायत. यावेळेस बॉडी लाईन फुल टच चेंडू. मनगटी ताकदीचा वापर करत असताना जबरदस्त आघात. योगेश स्कोर थांबायचं नाव घेत नाहीये. ठोकलेला हा षटकार. मथुरची हवा आणि क्रिकेटच्या मैदानावरती टेंबऱ्याच्या योगेश कोरची हवा आपण पाहत असाल. ठोकलेला हा षटकार. जबरदस्त बॅटिंग. गणेश मात्र अडचणीत. यावेळेस हा फुलटो चेंडू कव्हरच्या वरनं सरळ चालला सीमारेषेच्या दिशेनं. सीमारेषा आणि चेंडू यांचं झालेलं प्रेम आपण पाहू शकाल. जो चेंडू बॅटवर तो सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार.
संपन्न झाले. धावफलकावरती तब्बल 41 धावा, 18 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 18 बॉल 11 रन्स, 18 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी अजूनही अभेद्य भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघासाठी तब्बल 41 धावा धावफलकावरती जोडतायत. केवळ 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे त्यांना फाईट देण्यासाठी तोंडली संघ मैदानावरती उतरला. 51 धावा जमवल्या. एक चांगलं बॅटिंग पाहायला मिळालं. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर 52 धावांचा टार्गेट या ठिकाणी दिल्यानंतर 52 धावांचा पाठलागाला सुरुवात केली. पहिल्या 2 षटकांमध्ये मनोज आणि योगेश या 2 खंद्या फलंदाजांची तुफान बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 41 धावा जोडतायत. अजूनही 11 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 ला या ठिकाणी सुरुवात होईल. टेंबरे गावाच्या एंडनं यावेळेस हे तिसरं षटक चालू केलं जाईल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती माळीपाडा संघ आपण आपला निर्णय कळवा मित्रांनो. माळीपाडा टीम नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय काय आहे आमच्यापर्यंत पोहोचवा. यावेळेस षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. ऑन साइडला खेळतोय, सिंगल धाव कंप्लीट करतोय. आता मात्र माहिती आहे दृष्टिक्षेपामध्ये आलेला विजय आणि या विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना आर्यन स्पोर्ट्स टेंबरे हा संघ मैदानावरती आपण पाहत असाल. सिंगल धाव कंप्लीट करतायत. स्ट्राईक एंड वरती योगेशला आणलं जातं. मनोजला माहिती आहे योगेश जेवढा वेळ स्ट्राईक वरती राहील तेवढं मात्र विजय लवकर पदरात पडेल. योगेश तयार. यावेळेस पहा पुन्हा एकदा आघात केला. डीप बॅकवर्ड फेरलेग सीमारेषेच्या वरनं हवाई सफर वरती पाठवत असताना ब्रँड ऑफ टेंबरे योगेश कोरच्या बॅटमधनं हा सिक्सर. सन्माननीय महेशजी हरट सर यांचं शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि विशेष 40+ दर्जेदार खेळाडू आहेत. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आज किट मध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मुरबाडची आणबान शान सन्माननीय सागर कापडी सर यांचं सुद्धा शुभागमन झालंय. साहेबांचं स्वागत चौकारानं. हा चौकार येतोय आणि हा विजयी चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पाहता पाहता हा विजय या ठिकाणी संपादन केला जातोय. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. गोड कौतुक करूया टीम तोंडली संघाचं सुद्धा. माळीपाडा संघ आपला निर्णय कळवा. माळीपाडा संघाचे कर्णधार आपण कुठे असाल तर आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बेलपाडा विपक्ष माळीपाडा अशी मॅच. चला दोन्ही संघांना विनंती आहे आपण हँडशेक करा आणि मग मैदानाच्या बाहेर या. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल अगदी निर्विवाद यश संपादन केलं